मॉर्निंग. तर सुट्टीचा काही प्लॅन नव्हता, अचानक शॉपला सुट्टी भेटलेली आहे, तर आम्ही ना कुठेतरी बाहेर जायचा प्लॅन बनवलेला आहे. तर कुठे जातोय हे बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला लागेल, तर व्हिडिओ नक्की बघा. तर आता स्वयंपाक वगैरे आवरून मस्त छानपैकी तयारी झालेली आहे. तर आता मी 5 मिनिटात निघणार आहे. आजी ना देवपूजा करते, त्यामुळे थोडं थांबले, 5 मिनिटात निघतोयच. तर तुम्ही ना बघायला विसरू नका शेवटपर्यंत, आम्ही आज सुट्टी कुठे एन्जॉय करणार आहे बघायला विसरू नका. आलेलो आहो, आजीलाही घेतलं आहे सोबत. दरडा कुलूप वगैरे नाही. आता आम्ही चाललो आहे. आता मस्त गाडीवर बसतो आम्ही, आजी आणि मस्त गाडीवर बसतो आणि सुट्टी एन्जॉय करतो एकदम. मी जात असताना कुठं सुट्टीला बाहेर निघतो. आली आहे आमची गाडी, मस्त गाडीवर. तर आम्ही आलेलो आहोत आता महादेवाच्या मंदिरामध्ये. तर बघू शकता महादेवाचं मंदिर. आणि त्या साईडला आहे दत्ताचं मंदिर, तर तिकडेही जाणार आहोत. तुम्हालाही दाखवतो, तुम्ही आमच्यासोबत सुट्टी एन्जॉय करा. तर तुम्हीही गेलेच असणार ना कधीतरी, म्हणजे असं सुट्टीच्या दिवशी मंदिराला वगैरे. तर हे बघा, आधी हे मंदिर एकदम साध्या पद्धतीचं होतं, पण आता एकदम कसलं भारी बनवलंय, एकदम छान वातावरण. एकदम असं झाडे वगैरे लावलेले आहेत एकदम छानपैकी. आणि हे मंदिर जर मन प्रसन्न करायचं असलं तर इथं यायचं, एकदम भारीपैकी मस्त छान वातावरण आहे. जर मलाही कधी करमलं वगैरे नाही तर आम्हीही मंदिरातच येतो, म्हणजे इथं आलं की मला एकदम असं छान बरं वाटतं एकदम. हे बघा आजी नाते कसले भारी पोज देत आहे, बोलले की आमचा व्हिडिओ काढ. तर चला आजीचा आणि यांचा व्हिडिओ काढूयात. आजी इकडे बघा, आमची आजी एकदम मस्त काठपदरी एकदम नऊवारी नेसून आलेत. मंदिराची नदी ते बघा, लोक मस्त. आता इकडच्या साईडला उन्हाळा लागला, पाणी बंद झालंय, त्यामुळे मस्त कशी त्यांच्या गोधड्या वगैरे नदीवर आणल्या धुवायसाठी. कोणी गाड्या धुत आहे, ते बघा तिकडे गाडी धुत आहेत. आणि ते दत्ताचं मंदिर आहे, तर आम्ही तिकडे जाणार आहे आता. ते बघा कसली लेकरं मस्त भारी आंघोळ करत आहे. काही पण म्हणा, लहानपणीची मजा एकदम वेगळीच असते, आणि ते गावाकडची मजा आहे. आता काय शहराकडे आल्यानंतर हे वातावरण फक्त असं गावाकडे आल्यावरच मिळतं. म्हणून त्यासाठी आम्ही जेव्हाही केव्हा आम्हाला सुट्टी असते त्या दिवशी आम्ही या मंदिराला नक्कीच भेट देतो. कारण इथं आले की एकदम असं मन एकदम असं प्रसन्न होऊन जातं, आणि शांतताही वाटते खूप छान. हो. आणि आम्हीही नाही का इथे झाड लावलं होतं आधी नारळाचं, म्हणजे आमच्या घरी जेव्हा कळस होता ना, तर त्या कळसाला कोंब आलं होतं, तर आम्ही ते झाड इथे आणून ठेवलं होतं. तर ते झाड माहीत आहे का, त्या बाबांनी इथे लावलंय. तर हे झाड माझ्या घरचं आहे. तर म्हणजे हे झाड जे आहे ना नारळाचं, ते आमच्या घरची भेट आहे या मंदिराला. तर किती मनाला छान वाटेल ना, का हे झाड एकदम मोठं झाल्यावर, का आमच्या घरचं झाड एवढं मोठं झालंय, आणि तेही मंदिराच्या आवारात. तर चला दाखवते तुम्हाला दत्ताचं मंदिर. तर ते खूप म्हणजे इथल्या नदीला खूप जास्त पाणी असते, म्हणून त्यामुळे ते खूप उंचावर बांधलेलं आहे. कारण की पावसाळ्यात हे एवढं पाणी असते इथं, आणि एवढं भरलेलं असते हे, की बाप रे बाप. काही तर म्हणजे दुरूनही बघितलं तर असं वाटतं का नको बाबा, खाली नको जायला, इतकं पाणी. आणि ते जे विहीर आहे ना, तेही पूर्ण गच्च भरलेली असते. गच्च भरलेली असते ते ही विहीर.
तर आमच्या इथं गणपती वगैरे आणि हरतालिकेची पूजा वगैरे शिरवायलाही आम्ही इथंच येत असतो. म्हणजे कोणत्याही कारणानं का होईना आम्ही इथंच येत असतो. कारण की इथं म्हणजे फक्त आम्हाला कारण लागते इथे यायसाठी आणि कारण भेटलं की आम्ही लगेच इकडे येतो. इथं आलं की एकदम असं कसं छान वाटते. आता तुम्ही व्हिडिओमध्येही बघू शकता की तुम्हालाही किती छान वाटत असेल ना इथलं वातावरण बघून. तर इथं आल्यावर ना म्हणजे कुठंतरी बाहेर गेल्यापेक्षा मंदिरात म्हणजे कोणत्या मंदिरात गेल्यापेक्षा या मंदिरात आल्यावर इतकं भारी वाटतंय ना. आणि काही नाही, चला पुढे. आजी आणि इथे गेले पुढे मला एकला सोडूनच. ही बघा ही नदी आहे. नदी आणि नदीच्या अलीकडे पलीकडे आहे ही विहीर. एवढी मोठी विहीर आहे आणि पावसाळ्यात पूर्ण एकदम पॅक भरलेली असते. पूर्ण पॅक भरलेली असते ही विहीर. आणि किती शांत शांत वातावरण आहे इकडे. तर मस्त मी ही साडी उडी घालून आलेली आहे मस्त मंदिरामध्ये. म्हटलं जाता येतं आपण नदीवर 2-4 फोटोही काढून घेऊ, म्हणून मी छान मस्त साडी वगैरे घालून आली होती. आणि बघा दत्ताचं मंदिर आणि ते आहे औदुंबराचं झाड. बघा कसलं वाहतं पाणी आहे, एकदम छान, एकदम शांत शांत वातावरण. आणि या पाण्याचा आवाज मनाला इतकं भारी वाटते ना इकडे आल्यावर. आणि तुम्हीही बघू शकता की किती छान वातावरण आहे. आणि नुसतं फक्त पाण्याचा आवाज, नुसतं फक्त पाण्याचा आवाज आणि शांतता. बस नुसतं हे वातावरण एन्जॉय करायचं आहे बस. हे आमचा हिरो बघा काटावर उभे आहेत आणि त्याची करताय पूजा. आम्ही इथे नाही का आमच्या गावाकडनं एक गुरु महाराजांची मूर्ती आणली होती, पण इथे खूप जास्त पाणी आल्यामुळे नाही का ती मूर्ती वाहून गेली आहे. पण या मंदिरालाही आम्ही म्हणजे इथं आणलं होतं का बा आपण त्या औदुंबरा झाडाखाली गुरु महाराजाची मूर्ती ठेवूया. ती ठेवली होती, पण ती नाही का या वाहत्या पाण्यानं ती नाही का वाहून गेलेली आहे. केलं चालू कर आजी, तू कर ना एकदम, कर ना तू भी कर ना आजी. आता छान आम्ही असे व्हिडिओ काढून झाले, मस्त फोटोही काढून घेतले, व्हिडिओही काढून घेतले. ते वरून बघा मी आली आता वरच्या मंदिरामध्ये, दत्ताच्या मंदिरामध्ये. तुम्हाला म्हटलं ना दत्ताचं मंदिर खूप उंचावर आहे, तर त्या मंदिरात आली आहे मी. तर हे बघा. आणि दोघं आजी दादा गोष्टी करताय. आणि ते आहे महादेवाचं मंदिर, तिथेही आपण जाणार आहोत. तर इथे नाही काय पारायण वगैरे करत असतात ते, त्यांचं इथे साहित्य आहे का ते, म्हणजे ते पारायण सप्ताह वगैरे असतं नाही, त्यामुळे इथं नाही का ते चौरंग वगैरे त्यांचं साहित्य ठेवलेलं आहे. आणि हे दत्ताचं मंदिर इथं नाही का हे बंद आहे, म्हणजे कंटिन्यू बंदच असते. फक्त त्याचे पुजारी काका येतात आणि तिथे दिवा वगैरे जे काय करायचं ते करतात आणि परत कुलूप लावून ठेवून जातात. कारण की म्हणजे कसे त्या मंदिराकडे जो प्रसाद ठेवलेला असतो ते कुत्रे वगैरे घाण करून ठेवतात ना आतमध्ये, म्हणून नाही का ते मंदिर त्याला लॉक लावलेलं असते. तर चला तुम्हाला फेरी मारता दाखवते. म्हणजे मी नाही का आधीच दर्शन करून घेतलंय, पण तुम्हालाही दाखवते का बघा हे कसं. त्या साईडलाही एक नदी आहे, तर त्या नदीला थोडं पाणी कमी आहे, पण नाही का या नदीला पाणी एकदम भरपूर जास्त आहे. तर या पायऱ्यांना नाही काय आधी ग्रिल लावलेलं होतं, पण या मंदिराच्या वरपर्यंत पाणी आलं, त्यामुळं नाही का त्या ग्रिलला पडून गेल्या. म्हणजे बघा इतकं जोरात आणि इतकं लंब पाणी असतं. पाणी म्हणजे वरपर्यंत येतं का डायरेक्ट त्या ग्रिल तुटून जातात. तर बघितलं नाही मंदिर आता आपण. तर
बघितलं ना आता ते मंदिर, तर आता आपण थोड्याच वेळात म्हणजे अवघ्या 5 मिनिटात आपण जाऊ. आपण त्या मंदिरामध्ये, महादेवाच्या मंदिरामध्ये जातो आणि तिथलंही वातावरण मग तुम्हाला दाखवते. तर तुम्ही बघा. तर ही भीमा नदी आणि ही ही आहे ही भामा नदी. तर ह्या दोन्ही नद्यांचा संगम म्हणजे ह्या दोन्ही नद्यांचा संगम होऊन या पुढे तुळापूर गावामध्ये इंद्रायणी नदीला मिसळतात. तर आता नाही काय आम्ही घरी जायसाठी निघालेलो आहोत, पण जायच्या आधी महादेवांचं दर्शन करूया. म्हणजे ज्यासाठी आपण आलेलो आहोत त्यासाठी आधी दर्शन वगैरे करूया आणि मग जाऊया घरी. घरी गेल्यावर मस्त जेवण वगैरे करायचं. आणखी भूकही लागलेली आहे खूप जोरात. नाश्ता वगैरे केला नव्हता ना, त्यामुळे खूप भूक लागली आहे. तर बघा हे बी मंदिर उंचावरच आहे. तर पायऱ्या चढत 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 जायचं. तर तुमच्या गावाकडेही असं एखादं म्हणजे खूप जुनं आणि म्हणजे प्रत्येक गावात अशी जुने मंदिरं असतातच, तुमच्या गावाकडेही मंदिरं असतीलच. पण त्या मंदिरात जाण्याची ही एक ओढ असावी लागते का बा त्या मंदिरात आपण जायचं वगैरे असं तसं. नाहीतर आहे म्हणून आहे नुसतं सोमवारी स्टेटस टाकून काही होत नसते. त्या मंदिराला जाऊन भेटही द्यायची असते. जसं की मी जेव्हा मला सुट्टी असते त्या दिवशी मी नक्कीच म्हणजे म्हणते घरच्यांना, चला आम्हाला मंदिरात जायचं आहे. तर आलेलो आहो आपण मंदिरामध्ये. तिथले ते बाबा वगैरे तिथेच आराम करतात. आणि आता महाशिवरात्रीची तयारी सुरू आहे. इथं खूप मोठा जल्लोष असतो इथं महाशिवरात्रीसाठी, त्यामुळे हे नाही का तयारी सुरू आहे करणं. तर आता आलेलो आहो आपण महादेवाच्या मंदिरामध्ये. तर बघा मंदिर खूप जुन्या काळातलं हे मंदिर आहे. म्हणजे आता याचा नाही का नवीन बांधकाम केलेलं आहे, पण आहे तर जुनंच. शिवशंभो आणि ती आहे महादेवाची पिंड, ज्याच्या दर्शनासाठी आपण आलेलो आहोत. तर बघा एकदम जुन्या काळातलं हे बांधकाम आहे. महादेवाची पिंड, जिथे पुजारी बाबा आहेत ते रोज या मूर्तीची म्हणजे या पिंडीची पूजा वगैरे करतात. म्हणजे इथली देखरेख तेच करतात. तर आता आम्ही निघालेलो आहो घरी जाण्यासाठी. म्हणजे तुम्हालाही माहीत झालं की आता आम्ही कुठे आलो होतो सुट्टी एन्जॉय करण्यासाठी. तर आम्ही आलो होतो मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. असेच सपोर्ट करत राहा. तोपर्यंत बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.